मंडणगड जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग, दबाव टाकणाऱ्या 10 जणांवरही गुन्हा दाखल। 23 जुलै 2025 रोजी मंडणगड तालुक्यातील जावळे येथील पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी ही सायंकाळी 5 वाजता शाळा सुटल्यानंतर जिल्हा परिषद शारदा विद्यामंदिर शाळेचे शिक्षक कांबळे यांनी पीडित मुलीला शाळेत त्यांच्या मोबाईलचा चार्जर विसरले आहेत, तो घरी आणण्यासाठी सांगितले। तेव्हा पीडित मुलगी आणि तिची मैत्रीण कांबळे सर यांच्या घरी चार्जर घेऊन गेले असता सरांनी पीडिताला घरात थांबण्यास सांगून तिच्या मैत्रिणीला अंडी आणण्यासाठी दुकानात पाठवले। त्यावेळी आरोपी शिक्षक कांबळे हे एकटेच घरी होते। त्यावेळी आरोपी कांबळे यांनी पीडिताचा हात पकडून तिला जवळ खेचले आणि तिच्या गालाचे चुंबन घेतले। त्यावेळी घाबरून पीडितेने तिचा हात सोडला, नाहीतर आजीला सांगेन असं आरोपीला बोलल्यावर त्याने तिचा हात सोडला। त्यानंतर ती पळत घरी गेली व 4 ते 5 दिवसांनी तिने ही घटना आपल्या वडिलांना सांगितली। सदर प्रकरणासंदर्भात कोठेही काहीही न बोलण्यासाठी आणि ही तक्रार पोलीस ठाण्यात न करण्यासाठी फिर्यादीचे वडील यांच्यावर दबाव आणण्यासाठी गावातील श्री प्रकाश रामजी शिगवण, सुभाष रामजी शिगवण, वैभव पांडुरंग भांडसे, उपसरपंच पांडुरंग यशवंत शिगवण, रघुनाथ गुणाजी भांडसे, शंकर रामजी होडबे, मनोहर जाणू जोशी, संदीप यशवंत कांबळे गावचे अध्यक्ष आणि राकेश साळुंखे यांनी फोन करून पीडिताचे वडील यांना मंडणगड येथील सुभाष शिगवण यांच्या घरी बोलवले। त्यावेळी पीडिताच्या वडिलांनी मुलीबरोबर झालेला संपूर्ण प्रकार त्यांना सांगितल्यानंतर त्यांच्यावर दबाव आणून सांगितले की तुला या गावात राहायचंय, तुझ्या मुलीची बदनामी होईल, मुलीच्या भविष्याचा विचार कर, आपण यावर तोडगा काढू, तू पोलीस ठाण्यात तक्रार करू नको। तसेच यावेळी सुभाष शिगवण यांनी या विषयावर जास्त चर्चा होऊ नये म्हणून मुंबईला मुलीला घेऊन जायला सांगितले असे म्हणून पीडिताच्या वडिलांवर दबाव आणला। त्यामुळे बाणकोट पोलीस ठाण्यात गावाच्या लोकांनी दिलेल्या धमकीमुळे सुरुवातीला पीडिताने कोणतीही तक्रार नोंद केली नव्हती। ही तक्रार त्यांनी नोंद करू नये म्हणून वारंवार सुभाष शिगवण फिर्यादी पीडिताचे वडील यांना फोन करत होते, पण त्यांनी फोन उचलणे टाळले होते। त्यानंतर 1.5 महिन्यानंतर सखोल विचार करून 23 सप्टेंबर 2025 रोजी फिर्यादीचे वडील यांनी जे त्यांच्या मुलीबरोबर झाले ते दुसऱ्या मुलीबरोबर होऊ नये म्हणून पोलीस स्टेशन गाठले। आरोपी शिक्षक निलेश अशोक कांबळे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 74 तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण पॉक्सो अधिनियम 2012 कलम 8, 12 आणि 21 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच या आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून दबाव आणणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे विभागात खळबळ माजली आहे। या घटनेचा अधिक तपास बाणकोट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संजय चव्हाण यांनी केला असून आरोपी निलेश अशोक कांबळे हा सध्या जेरबंद आहे। मंडणगड येथून मुख्य संपादिका दीप्ती भोगल यांची रिपोर्ट।